गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपणा सर्वांचे करिअर विजन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. आज आपण आगामी राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर क्रमांक 2 तसेच महाराष्ट्र राजपत्रित संयुक्त मुख्य परीक्षा गट ब व गट क तसेच TCS पॅटर्नच्या आगामी नगरपरिषद भरती अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने एक महत्त्वाचा घटक अभ्यासणार आहोत आणि तो म्हणजे सरकारी आयोग होय. सरकारी आयोग हा जो आहे हा केंद्र आणि राज्याच्या संदर्भात आहे. ही बाब लक्षात ठेवण्यासारखी आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची बाब का सरकारी आयोगाच्या ज्या शिफारसी आहेत त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिटेल्समध्ये अभ्यासणार आहोत. आणि हा व्हिडिओ बनवताना किंवा सरकारी आयोगाच्या शिफारसींच्या संदर्भात जवळपास 3 रेफरन्स या ठिकाणी मी वापरलेले आहे. एक म्हणजे मराठी विश्वकोश, त्यानंतर दुसरं विकिपीडिया आणि तिसरं म्हणजे युनिक अकॅडमीचे जे तुकाराम जाधव सर आहेत यांचे राज्यशास्त्राचे 2 खंड आहेत, खंड 1 आणि खंड 2. यातील देखील सरकारी आयोगाच्या शिफारसीच्या संदर्भात काही मुद्दे आपण घेतलेले आहे. तर सर्वात प्रथम आपण सरकारी आयोगाची पार्श्वभूमी लक्षात घेणार आहोत. केंद्र सरकारने 9 जून 1983 RS सरकारिया यांच्या नेतृत्वाखाली त्रिसदस्यीय समितीची नेमणूक केली होती आणि त्या सदस्यांमध्ये B शिवरामन आणि SR सेन हे 2 सदस्य होते. त्या व्यतिरिक्त रामा सुब्रमण्यम हे सदस्य सचिव होते सरकारी आयोगामधले. आणि केंद्र राज्य यांच्यातले जे प्रचलित संबंध आहे आणि त्यांचे जे परीक्षण करून योग्य ते बदल आणि उपाययोजना करता याव्यात यासाठी शिफारसी करण्याचं काम या आयोगाला देण्यात आलं होतं. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. नंतर RS सरकारी आयोगाने 27 ऑक्टोबर 1987 आपला अहवाल सादर केला. मात्र या आयोगाच्या ज्या शिफारसी आहेत त्या अधिकृतपणे जानेवारी 1988 जाहीर करण्यात आल्या. आयोगाने जवळपास 247 शिफारसी केल्या होत्या. एकूण 1600 पानांचा अंतिम अहवाल आयोगाने सरकारला सादर केला. केंद्र सरकारने डिसेंबर 2011 त्या 247 पैकी 180 ज्या शिफारसी आहेत त्या लागू केल्या होत्या. त्यापैकी सर्वात महत्त्वाची जी शिफारस होती ती कलम 263 नुसार स्थापन करण्यात येणारी आंतरराज्य परिषद. या ठिकाणी आणखी एक बाब लक्षात घेण्यासारखी आहे का इंदिरा गांधीजींच्या काळात सरकारी आयोग नेमण्यात आला होता. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात अशी ठेवा का हे जे सरकारिया होते यांचं पूर्ण नाव होतं रणजित सिंग सरकारिया. रणजित सिंग सरकारिया हे जे होते हे आपल्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश होते. त्यांच्या अंडरटेकिंगमध्ये इंदिरा गांधीजी यांच्या सरकारने हा आयोग स्थापन केला होता केंद्र राज्य यांच्यामधील संबंध ठरवण्यासाठी. आता आयोग स्थापनाचं थोडक्यात आपण जर कारण समजून घेतलं तर केंद्र व राज्य सरकार यांच्यातील जे वर्तमान आर्थिक म्हणा किंवा सामाजिक स्थितींबाबत कामकाजाच्या व्यवस्थेबाबत समीक्षा करणे, सोबत यथोचित बदल सुचवणे आणि दोघांमधील म्हणजे केंद्र आणि राज्यांमधले संबंध सुधारणे हे प्रयोजन हा आयोग स्थापन करण्यामागचं आपल्याला दिसून येते. त्यानंतर आपण पाहणार आहोत की सरकारी आयोगाने केंद्र व राज्य सरकार यांच्यातील संबंध आणि अधिकारांचं वाटप याबाबत सदृढता आणि एक व्यापक दृष्टिकोन निर्माण व्हावा याकरता काही महत्त्वाच्या शिफारसी केलेल्या आपल्याला दिसून येतात. आपण बघणार आहोत का सरकारी आयोगानं कोणकोणत्या शिफारसी केलेल्या आहे. त्यामध्ये सरकारी आयोगाच्या ज्या शिफारसी आहे जवळपास खूप साऱ्या शिफारसी आहे आणि आपण इन डिटेल्सच हा सरकारी आयोग या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्या कारणाने ह्या शिफारसी विद्यार्थ्यांनी आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी लक्षात ठेवाव्या. मग त्या कंबाईन एक्झाम असो की MPSCची मुख्य परीक्षा, त्या अनुषंगाने सरकारी आयोगाच्या शिफारसींवर आतापर्यंत अनेक वेळा प्रश्न आलेले आहे आणि अजून पण येतील. तर पहिली शिफारस आहे केंद्राचे प्रभावी अधिकार कायम ठेवावेत. आणि दुसरी शिफारस आयोगाने केली का कराशिवायचे जे उर्वरित अधिकार आहे ते समावर्ती सूचीमध्ये समाविष्ट करावे किंवा जो उर्वरित अधिकाराला आपण शेष अधिकार म्हणतो, मग कराविषयीचे जे शेष अधिकार आहे ते केंद्र सरकारला द्यावे अशी शिफारस देखील आयोगानं केलेली आपल्याला दिसते. त्यानंतर केंद्र सूचीतील जे विषय आहे ते राज्य सूचीमध्ये हस्तांतरित करण्यास या आयोगाने विरोध दर्शवला होता. ही बाब लक्षात ठेवण्यासारखी आहे. त्यानंतर समवर्ती सूची हे महत्त्वाची मानली आयोगाने आणि समवर्ती सूचीतील महत्त्वाचे जे विषय आहे त्या विषयावर केंद्रानेच कायदा करावा, मात्र इतर बाबतीत राज्यांना कायदे करू द्यावेत समवर्ती सूचीतील विषयांवर. आणि या समवर्ती सूचीतील यादीतील विषयांवर कायदे करताना केंद्राने राज्याशी चर्चा करणं गरजेचं आहे अशी देखील शिफारस या सरकारी आयोगाने केलेली आपल्याला पाहायला मिळते. नंतर आयोगाने एक महत्त्वाची शिफारस केली
भाषिक अल्पसंख्याक आयुक्त हे पद निर्माण करावं अशी शिफारस देखील सरकारी आयोगानं केलेली दिसते. त्यानंतर स्थायी स्वरूपात आंतरशासकीय परिषद स्थापन करावी कलम 263 नुसार. भारतामध्ये आंतरशासकीय परिषद ज्याला आपण आंतरराज्य परिषद म्हणतो, भारतीय राज्यघटनेच्या कलम 263 अंतर्गत आंतरराज्य परिषदेची स्थापना होते आणि या परिषदेची शिफारस देखील सरकारी आयोगाने केली होती. मात्र आपण बघतो की जे व्ही सिंग होते, व्ही सिंग आपल्या देशाचे पंतप्रधान होते. नॅशनल फ्रंट सरकार जे होतं त्यांच्या थ्रू ते पंतप्रधान बनले 1989-90च्या दशकामध्ये. तर त्यावेळेस त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये पहिल्यांदा आंतरराज्य परिषद स्थापन केली होती 28 मे 1990मध्ये. आणि त्यावेळेस आंतरराज्य परिषदेची स्थापना राष्ट्रपतींनी केली होती. स्वतः पंतप्रधान हे आंतरराज्य परिषदेचे अध्यक्ष असतात. ही बाब या ठिकाणी विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. आणि त्यानंतर संबंधित घटक राज्यांच्या मुख्यमंत्र्याशी चर्चा करूनच राज्यपालांची नियुक्ती करण्यात यावी अशी शिफारस देखील आयोगानं केलेली आहे. त्याशिवाय अखिल भारतीय ज्या सेवा असतात, तुम्हाला माहीत असेल अखिल भारतीय सेवा 312 कलमानुसार भारतीय राज्यघटनेच्या कलम 312 नुसार अखिल भारतीय सेवांची निर्मिती केली जाते. भारतामध्ये 3 अखिल भारतीय सेवा आहे, IAS आहे, IPS आहे आणि IFS आहे, ज्याला आपण इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस म्हणतो. या अखिल भारतीय सेवांचं बळकटीकरण करावं अशी शिफारस देखील आयोगानं केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आयोगानं आणखी एक शिफारस केली की पंचवार्षिक योजनांची जी निर्मिती प्रक्रिया आहे त्यामध्ये राज्यांना जे दुय्यमत्व दिले जाते ते दुय्यमत्व नष्ट करायला पाहिजे आणि राज्यांचा पंचवार्षिक योजनांच्या निर्मितीमध्ये एक प्रकारचा रास्त सहभाग वाढवला पाहिजे, यावर देखील या आयोगानं भर दिलेली आहे. पुढं पाहू आपण, ही बाब देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर योजना निर्मिती करताना केंद्र आणि राज्यांच्या संयुक्त सहकार्यातूनच योजना निर्मिती झाली पाहिजे, यावर या आयोगाचा भर असलेला आपल्याला दिसतो, सरकारी आयोगाचा. त्यानंतर आयोगानं आणखी एक महत्त्वाची शिफारस केलेली आहे का केंद्राद्वारे राज्यांना दिल्या जाणाऱ्या जे योजना सहाय्यता असते त्या योजना सहाय्यता देताना काही वस्तुनिष्ठ निकष असावे आणि त्या वस्तुनिष्ठ निकषांच्या आधारावरच राज्यांना मदत केल्या जावी योजनांसाठी, असे देखील या आयोगानं शिफारस केलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर आयोगाने राष्ट्रीय विकास परिषद बरखास्त करू नये. तुम्हाला माहीत असेल राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना ज्याला आपण NDC म्हणतो, नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल, या राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना 6 ऑगस्ट 1952मध्ये झाली होती आणि राष्ट्रीय विकास परिषदेचं नामकरण राष्ट्रीय आर्थिक आणि विकास परिषद करावं असं सरकारी आयोगानं सुचवलं होतं. ही बाब विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावी का राष्ट्रीय विकास परिषदेचं नामकरण राष्ट्रीय आर्थिक आणि विकास परिषद असे कोणी सुचवले होते तर सरकारी आयोगाने. त्यानंतर आयोगाने आणखी एक महत्त्वाची शिफारस केली का राज्यसभेच्या भूमिकेत किंवा अधिकारात बदल करू नये. राज्यसभेचं जे प्रचलित स्थान आहे ते कायम ठेवावं, राज्यसभेच्या स्थानामध्ये बदल करू नये अशी शिफारस देखील सरकारी आयोगानं केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर भारतीय राज्यघटनेत एक कलम आहे 356 ज्या कलमाद्वारे राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लावली जाते ते या कलम 356चा कमीत कमी वापर करावा असं देखील आयोगानं सुचवलेलं आहे किंवा शिफारस केलेली आहे. त्यानंतर एखाद्या राज्यामध्ये केंद्राचं लष्कर नेमण्याआधी तर केंद्र सरकारने त्या राज्याशी पहिल्यांदा चर्चा सल्लामसलत करावी, यावर आयोगानं भर दिलेला आहे. ही बाब विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावी. त्यानंतर राष्ट्रपतींनी एखाद्या राज्याच्या विधेयकास मंजुरी देणे जर प्रलंबित ठेवलं असेल तर ते प्रलंबित का ठेवलं याचं कारण त्या राज्याला कळवणं गरजेचं आहे, यावर देखील आयोगाने भर दिलेला आहे. त्यानंतर नियोजन आयोगावरील जे राजकीय नेत्यांचं नियंत्रण आहे, आपला जो नियोजन आयोग आहे भारताचा, तुम्हाला माहीत असेल भारतामध्ये नियोजन आयोगाची स्थापना 15 मार्च 1950मध्ये झाली. त्यावेळेस नियोजन आयोगाचे जे अध्यक्ष होते ते पंतप्रधानच राहत होते. त्यानंतर नियोजन आयोगाची जागा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळामध्ये नीती आयोगाने घेतली. नीती आयोगाची स्थापना 1 जानेवारी 2015 रोजी झालेली दिसते. तर सरकारी आयोगानं त्यावेळेस नियोजन आयोगावरील राजकीय नेत्यांचं नियंत्रण कमी करावं आणि त्यामध्ये नियोजन आयोगामध्ये जे तज्ज्ञ लोक आणि तटस्थ लोक नेमावे आणि नियोजन आयोगाला एक स्वायत्त यंत्रणेचा दर्जा देण्यात यावा, त्याला ऑटोनॉमसचा दर्जा द्यावा, ही देखील शिफारस सरकारी आयोगानं केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आयोगाने सहकार्य संघराज्यास प्रोत्साहन दिलेलं आपल्याला दिसते. त्यानंतर प्रचलित घटक राज्यांचं शासन कोणत्याही कारणामुळं अल्पमतात आल्यास तर विधानसभेच्या पटलावर त्याची खातरजमा अगोदर करायला पाहिजे, त्यानंतरच पर्यायाचा शोध घ्यावा, त्यानंतर एखाद्या पर्यायाचा शोध घ्यावा आणि जर पर्याय मिळतच नसेल तर मग विधानसभा बरखास्तीचा निर्णय घ्यावा, अशी देखील शिफारस या
आयोगानं केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर अधिक प्रबळ अखिल भारतीय सेवा निर्माण कराव्या. अगोदर आपण याच्यावर बोललेलो आहे का भारतीय राज्यघटनेच्या कलम 312 अखिल भारतीय सेवांची निर्मिती केली जाते. त्याच्यामध्ये IAS असेल, IPS असेल आणि IFS असेल. आणि अखिल भारतीय सेवा निर्मितीचा जो ठराव आहे तो राज्यसभेमध्ये मांडला जातो. आणि अखिल भारतीय सेवा ह्या संघराज्य हे तत्व आहे, त्या संघराज्याच्या तत्वाच्या विरुद्ध आहे, म्हणजे गैरसंघात्मक तत्व आहे अखिल भारतीय सेवा भारतीय राज्यघटनेमधलं. हे तुम्ही बाब लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आयोगाने त्रिभाषा सूत्र समान पद्धतीनं अंमलात आणण्यासाठी उपाययोजना करावी यावर देखील भर दिलेला आपल्याला दिसतो. त्यानंतरचा एक महत्त्वाचा मुद्दा आपण घेणार आहोत. तर कर आकारण्याचे जे उर्वरित अधिकार आहेत त्या संदर्भात आपण बोललेलो आहे का कर आकारण्याचे जे उर्वरित अधिकार आहे ते उर्वरित म्हटल्यापेक्षा आपण त्याला शेष अधिकार म्हणू. तर कर आकारण्याचे जे शेष अधिकार आहेत ते राज्याकडे देऊ नयेत, ते केंद्र सरकारकडे द्यावेत अशी शिफारस सरकारी आयोगाने केलेली होती. त्यानंतर संघराज्य कार्यपद्धती जी आहे, केंद्र राज्य संबंध चांगले असले तर संघराज्य कार्यपद्धती वृद्धिंगत होईल. तर संघराज्य कार्यपद्धती वृद्धिंगत व्हावी यासाठी क्षेत्रीय परिषदा स्थापन करण्यावर या आयोगानं भर दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्या व्यतिरिक्त वित्त आयोग असेल, नियोजन आयोग असेल, यांच्यातील जे प्रचलित कार्यविभागणी आहे ती योग्य आहे आणि ती कायम राहावी, त्याच्यामध्ये कोणती बदल करण्यात येऊ नये. वित्त आयोग आणि नियोजन आयोगाची सध्याची जी प्रचलित कार्यपद्धती आहे ती योग्य असून ती तशीच कायम राहावी, निरंतर चालावी, त्याच्यामध्ये कोणतीही बदल करण्यात येऊ नये या बाबीवर आयोगाने भर दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. अशी शिफारस देखील आयोगानं केलेली आहे. ठीक आहे. आता त्यानंतर एखाद्या प्रबळ कारणाशिवाय राज्यपालाला त्याचा कार्यकाल पूर्ण होण्याच्या आधी बडतर्फ केला जाऊ नये अशी देखील शिफारस या आयोगानं केलेली पाहायला मिळते. शिवाय रेडिओ, त्याच्यानंतर टेलिव्हिजन यांना स्वायत्तता नसावी, परंतु त्यांच्या कार्याचं विकेंद्रीकरण केलं पाहिजे यावर देखील सरकारी आयोगाचा भर असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता काही डिटेल्समध्ये दोन बाबी आपण अभ्यासणार आहोत. का संविधानातली जे कलम आहे 263 त्यानुसार आंतरराज्य परिषदेची स्थापना करावी. आता ज्यामध्ये आंतरराज्य परिषदेमध्ये पंतप्रधान असतात, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री असतील आणि सदर जे परिषद आहे आंतरराज्य परिषद का स्थापन करावी याविषयी सरकारी आयोगानं काही विवेचन सादर केले. तर त्यांनी म्हटलं होतं का सदर परिषदेची गरज स्पष्ट करताना आयोगानं म्हटलं का केंद्राच्या व राज्यांच्या यादीमध्ये जे विभाजन आहे, म्हणजे केंद्रसूची आणि राज्यसूचीमध्ये, ते निरपेक्ष किंवा निश्चित नसल्यामुळं अनेक नोंदींच्या बाबतीत दोघांमध्ये म्हणजे केंद्र आणि राज्यांमध्ये संघर्ष निर्माण होण्याची स्थिती निर्माण होते. आणि कायद्याची अंमलबजावणी करताना म्हणा किंवा धोरण निश्चिती करताना म्हणा का केंद्र सरकार राज्य प्रशासनावर मोठ्या प्रमाणावर म्हणजे केंद्र सरकारी राज्य प्रशासनावर मोठ्या प्रमाणावर धोरणांची अंमलबजावणी करताना किंवा कायद्याची अंमलबजावणी करताना राज्य सरकारवर डिपेंड असते. आणि राज्य प्रशासनही काही बाबतीत केंद्र सरकारवर मोठ्या प्रमाणात राज्य सरकारे केंद्र सरकारवर डिपेंड असतात. पण केंद्र सरकार कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी म्हणा किंवा धोरण निश्चिती करताना म्हणा किंवा धोरणांची अंमलबजावणी करताना म्हणा तर हे राज्य प्रशासनावर डिपेंड असते. तर यासाठी आंतरराज्य जर परिषद असली तर केंद्र आणि राज्यांमध्ये एक प्रकारचा समन्वय निर्माण होईल. यासाठी सरकारी आयोगाने आंतरराज्य परिषदेची स्थापना करावी तर अशी शिफारस केली होती. आणि त्यानुसार मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे का VP सिंग पंतप्रधान असताना त्यांनी पहिल्यांदा आंतरराज्य परिषदेची स्थापना केली होती 1990मध्ये. ही बाब लक्षात ठेवा. आणि आंतरराज्य परिषदेचे जे अध्यक्ष असतात ते पंतप्रधान असतात. आंतरराज्य परिषदेची जी स्थापना आंतरराज्य परिषद कोण स्थापन करते तर राष्ट्रपती स्थापन करतात कलम 263 नुसार भारतीय राज्यघटनेच्या. नंतरचा आपण आणखी एक मुद्दा थोडा विस्तृत अभ्यासणार आहोत का दोहांमध्ये म्हणजे केंद्र आणि राज्यांमध्ये आपले जे कृती कार्यक्रम आहे एकमेकावर सोपवण्याचं वर्तन आढळून येते. म्हणजे राज्य सरकारे काही कामं केंद्राला करावं लावते, केंद्र काही कामे राज्यांना करावायला लावते. तर विविध राज्ये वित्तीय संसाधनाच्या बाबतीत म्हणा किंवा अनेक प्रशासकीय बाबतीत म्हणा केंद्र सरकारवर अवलंबून असतात. तर अशा प्रकारे जे अवलंबित्व आहे कोणाचं, राज्य सरकारांचं, ते वैविध्यपूर्ण आहे किंवा केंद्राचं अवलंबित्व आहे कायद्यांची अंमलबजावणी करण्याच्या बाबतीत किंवा धोरण निश्चिती करताना किंवा धोरणांची अंमलबजावणी करताना केंद्र सरकारे, कायद्यांची अंमलबजावणी करताना केंद्र सरकारे मोठ्या प्रमाणावर डिपेंड असतात राज्यांवर का राज्यांमध्ये केंद्रीय कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. अशा प्रकारे दोघांमध्ये आपल्याला असं दिसते का अवलंबित्व दिसते, एक प्रकारे डिपेंडन्सी पाहायला मिळते. आणि हे अवलंबित्व वैविध्यपूर्ण आणि विकसनशील अशा समाजामध्ये अपरिहार्य असते.
त्यामुळंच काय होते का संस्थात्मक आणि निरंतर स्वरूपाची अशी यंत्रणा निर्माण करावी, तर त्यासाठीच आंतरराज्य परिषदेची स्थापना करण्यात आलेली आहे, जेणेकरून आंतरराज्य परिषदेमध्ये राज्य आणि केंद्रामध्ये एक चर्चा होईल, समुपदेशन होईल, सामूहिकरित्या एखाद्या कृतीवर केंद्र आणि राज्य निर्णय घेईल आणि परस्परांमध्ये संपर्क साधेल, त्याच्यानंतर काही बाबतीत संवाद आणि सल्लामसलत देखील ते करतील. यासाठी आंतरराज्य परिषदेच्या स्थापनेवर या सरकारी आयोगानं आपल्याला भर दिलेला दिसून येतो. त्यानंतरचा आपण एक मुद्दा अभ्यासणार आहोत सरकारी आयोगाच्या संदर्भातला, का केंद्राने राज्यांच्या सूचीतील सर्व बाबतीत केंद्राने राज्यसूचीतील सर्व बाबतीत चर्चा करण्यासाठी एक विशेष प्रक्रिया किंवा यंत्रणा निर्माण केली पाहिजे आणि विविध कायद्याची निर्मिती करताना राज्यसूचीतील एखाद्या विषयावर विविध कायद्याची निर्मिती करत असताना त्या राज्याशी सल्लामसलत करणं गरजेचं आहे. तर ही बाब देखील अधोरेखित केलेली दिसते आयोगाने. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनी एक बाब लक्षात ठेवावी, का केंद्र सरकार ज्या वेळेस राज्यसूचीतील विषयावर कायदा करेल तर त्यावेळेस केंद्राने राज्याशी चर्चा करणं गरजेचं आहे. त्यासाठी एक विशेष प्रक्रिया यंत्रणा निर्माण करावी केंद्र सरकारने आणि विविध कायद्याची निर्मिती करताना राज्यसूचीतील विषयांवर राज्याशी सल्लामसलत करणं आवश्यक आहे. या बाबीवर आयोगाने भर दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर आता आपण काही महत्त्वाच्या बाबी अभ्यासणार आहोत. राज्यपालांच्या नियुक्तीच्या संदर्भातील आणि अधिकारांच्या संदर्भातील अनेक शिफारसी राज्यपालाच्या नियुक्ती आणि अधिकारांच्या बाबतीत या सरकारी आयोगानं केलेल्या आपल्याला पाहायला मिळतो. तर त्यामध्ये सरकारी आयोगाने एक महत्त्वाची बाब अधोरेखित केलेली आहे, का राज्यपाल हे उच्च पदस्थ व्यक्ती असावी, राज्यपाल ही व्यक्ती राज्याबाहेरील असावी, अशी देखील शिफारस सरकारी आयोगानं केलेली आपल्याला पाहायला मिळते. तिसरी शिफारस केलेली आहे, का नियुक्तीपूर्वी अशा व्यक्तीचा म्हणजे राज्यपालाचा किमान नजीकच्या काळात राजकारणात सक्रिय सहभाग नसावा आणि राज्याच्या स्थानिक राजकारणापासून ती व्यक्ती अलिप्त असावी, अशी देखील शिफारस राज्यपालाच्या संदर्भात सरकारी आयोगानं केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर राज्यपालाची नियुक्ती करताना जे राज्याचे मुख्यमंत्री असतात, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती असतात किंवा लोकसभेचे सभापती असतात, यांच्याशी सल्लामसलत करावी राज्यपालाची नेमणूक करताना आणि याकरता एक प्रकारची समिती गठीत करण्यात यावी. परंतु आता आपण पाहतो का अशा प्रकारची कोणती प्रोसेस नाही आहे, परंतु ही सुचवली होती सरकारी आयोगाने, का राज्यपालाची नियुक्ती करताना राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपराष्ट्रपती असेल, लोकसभेचे सभापती असेल, यांच्याशी सल्लामसलत करूनच राज्यपालाची नियुक्ती करावी आणि त्यासाठी एक समिती गठीत करावी, असं देखील सुचवलं होतं किंवा शिफारस केलेली होती सरकारी आयोगाने. त्यानंतर आपण आणखी एक महत्त्वाचा मुद्दा बघणार आहोत, का राज्यपालाचा जो कालावधी आहे तो सुरक्षित असावा. त्यानंतर अपरिहार्य कारण वगळता त्या पदाला धक्का पोचू नये राज्यपालाच्या, याची दक्षता घेतली पाहिजे. अपरिहार्य स्थितीत कारवाई करताना कोणत्या कारणामुळे त्यांना पदमुक्त करण्यात येत आहे, तर राज्यपालाला कोणत्या कारणामुळे पदमुक्त करण्यात येत आहे हे त्यांना कळवण्याची पुरेशी संधी प्राप्त करून द्यावी. म्हणजे राज्यपालाला कळवावं का तुम्हाला कोणत्या कारणाने पदावरून मुक्त करण्यात येत आहे. आणि सोबत महत्त्वाची शिफारस केलेली आहे, का राज्यपालांना कालावधीची सुरक्षितता असावी, ही शिफारस देखील सरकारी आयोगानं केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आपण पाहणार आहोत, का राज्यपालांना पदमुक्त करताना किंवा त्यांचा राजीनामा घेताना अशी परिस्थिती का उद्भवली याबाबत संसदेच्या दोन्ही सभागृहात निवेदन देण्यात यावं, अशी देखील शिफारस आयोगानं केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर राज्यपालाचा एक कार्यकाल संपल्यानंतर दुसऱ्या वेळी देखील राज्यपालाला राज्यपाल होता येईल, इवन त्यांना राष्ट्रपती पदावर देखील जाता येईल. मात्र या व्यतिरिक्त राज्यपालाला केंद्र आणि राज्य सरकारच्या कोणत्याही लाभदायक पदावर जाता येणार नाही, अशी देखील शिफारस आयोगानं केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर राज्यपालाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना निवृत्तीनंतरचे पुरेसे लाभ देण्यात यावे, अशी शिफारस देखील आयोगानं केलेली दिसते. का राज्यपालांचा जर कालावधी पूर्ण झाला असेल तर त्यांना निवृत्तीनंतरचे पुरेसे लाभ देण्यात यावे, अशी शिफारस सरकारी आयोगानं केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणखी काही महत्त्वाच्या शिफारसी आहे राज्यपालाच्या संदर्भात आपण पुढे पाहणार आहोत. का राज्यांमध्ये अध्यक्षीय शासन लागू करताना म्हणजे राष्ट्रपती राजवट लागू करताना, राज्यामध्ये अध्यक्षीय शासन लागू करताना म्हणजेच राष्ट्रपती राजवट लागू करताना कलम 356चा वापर करावा. मात्र आयोगाने हे सुचवलेलं आहे का कलम 356चा वापर कमीत कमी करावा. अध्यक्षीय शासन पद्धती अंमलात आणण्यापूर्वी सर्व पर्यायी शक्यता पडताळून पाहाव्यात, ही देखील शिफारस
या आयोगानं केलेली आपल्याला पाहायला मिळते. एकाएकी राष्ट्रपती राजवट लागू करू नये, त्या अगोदर काही जर प्रॉब्लेम असतील तर ते वेगवेगळ्या माध्यमातून सॉल्व्ह करता येऊ शकतात. जर कोणता पर्याय शिल्लकच नसेल तर त्यावेळेस मग तुम्ही कलम 356चा वापर करू शकता राज्यामध्ये ती परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी. पण तात्काळ कोणत्याही पर्यायाचा शोध न घेता कलम 356चा वापर करू नये यावर आयोगाचा कटाक्ष असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर आपण 10वा मुद्दा अभ्यासणार आहोत. संसदेची मान्यता घेतल्याशिवाय राज्य विधिमंडळ बरखास्त करू नये ही देखील शिफारस आयोगानं केलेली दिसते. त्यानंतर जेव्हा केंद्र आणि राज्य सरकारे यांच्यामध्ये भिन्न भिन्न पक्षांचे सरकार असते तेव्हा राज्यपाल केंद्र सरकारच्या पक्षांशी संबंधित असू नये अशी देखील शिफारस या आयोगानं केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर देशाची एकता व अखंडता ही गरज ओळखून सर्व राज्यामध्ये खऱ्या अर्थानं अस्मितेचं जतन व्हावं यासाठी त्रिभाषा सूत्र अंमलात आणावे ही शिफारस देखील आयोगानं केलेली पाहायला मिळते. त्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारे यांच्यात जे संबंधित कामकाज आहे त्या कामकाजाचा प्रभाव स्थानिक लोकांवर जर होत असेल तर स्थानिक भाषेतच कामकाज केलं जावं ही बाब देखील आयोगानं अधोरेखित केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर रेडिओ, दूरदर्शन यावर केंद्राचं नियंत्रण जे आहे ते उठवावं आणि व्यक्तिगत पातळीवर जे प्रक्षेपण केंद्र आहे त्या प्रक्षेपण केंद्रांना राष्ट्रीय प्रसारणाच्या वेळा ठरवण्याची मुभा देण्यात यावी असं देखील या सरकारी आयोगानं सुचवलेलं आपल्याला दिसून येते. त्यानंतर आपण आता केंद्र आणि राज्य सरकार जे आहेत यांच्यामधले वित्तीय संबंधाच्या बाबतीत सरकारी आयोगानं काही शिफारसी केलेल्या आहेत ते आपण बघणार आहोत. का नियोजन आयोगावरचं जे राजकीय नेत्यांचं नियंत्रण आहे ते कमी करून नियोजन आयोगामध्ये तज्ज्ञ तटस्थ सदस्य असावे, नियोजन आयोगाला स्वायत्त यंत्रणेचा दर्जा दिला जावा अशी शिफारस देखील सरकारी आयोगानं केलेली दिसते. आता भारतामध्ये नियोजन आयोगाची जी स्थापना झाली ती 15 मार्च 1950 आणि नियोजन आयोगाच्या ठिकाणी नीती आयोग आलेला आहे 1 जानेवारी 2015 आणि नियोजन आयोगाचे जे सध्याचे CEO आहे ते आहे BVR सुब्रमण्यम आणि आपण पाहिलं उपाध्यक्ष तुम्हाला माहीत आहे सुमन बेरी आहे. तर या पद्धतीनं सध्याचे. त्याच्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे का पंचवार्षिक योजनांची निर्मिती करताना राज्यांना दिल्या जाणारं जे दुय्यमत्व आहे ते नष्ट करण्यात यावं आणि राज्यांना पंचवार्षिक योजनांच्या निर्मितीमध्ये राज्यांना रास्त सहभाग देण्यात यावा ही देखील शिफारस आयोगानं केलेली दिसते. त्याच्यानंतर योजना निर्मिती करताना केंद्र आणि राज्यांचा संयुक्त सहभाग असावा आणि त्यांच्या सहकार्यातूनच योजनांची निर्मिती व्हावी अशी देखील शिफारस सरकारी आयोगानं केलेली पाहायला मिळते. त्यानंतर केंद्राद्वारे राज्यांना दिल्या जाणाऱ्या ज्या योजना असतात योजना सहाय्यता असते तर योजना सहाय्यता देताना काही वस्तुनिष्ठ निकष स्वीकारणं गरजेचं आहे आणि वस्तुनिष्ठ निकषाच्या आधारावरच राज्यांना योजना सहाय्यता मिळावी अशी देखील शिफारस सरकारी आयोगानं केलेली आहे. शिवाय आयोगानं सांगितलं की वित्त आयोग जो आहे नियोजन आयोग आहे आणि वित्त आयोगाची स्थापना जी केली जाते भारतीय राज्यघटनेच्या 280 कलमानुसार राष्ट्रपती करतात. त्याच्यानंतर नियोजन आयोग 15 मार्च 1950 स्थापन करण्यात आला. राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना ज्याला आपण NDC म्हणतो नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल याची स्थापना 6 ऑगस्ट 1952 आहे. हे परस्पर व्याप्त आणि परस्परांना छेद देणारी यंत्रणा बाजूला सारून कारण वित्त आयोग नियोजन आयोग आणि राष्ट्रीय विकास परिषद हे एकमेकांच्या जसं आपण ठरवलं होतं की जे विचार होत आहे कारण वित्त आयोग आणि नियोजन आयोग आणि राष्ट्रीय विकास परिषद हे परस्परांना समन्वय साधून काम करतील. परंतु आपल्याला दिसते काय का वित्त आयोग नियोजन आयोग किंवा राष्ट्रीय विकास परिषद हे परस्पराला समन्वय साधून काम करत नाही तर ते एकमेकाला छेद देण्याचं काम करतात. म्हणून ही यंत्रणा बाजूला सरून योजना निर्मितीमध्ये एकात्मिक दृष्टिकोन निर्माण करावा तर असं म्हणणं आहे कोणाचं तर या सरकारी आयोगाचं. कारण वित्त आयोग आणि नियोजन आयोग हे समन्वयानंच काम करतील असं नाही. म्हणून या परस्परांना छेद देणाऱ्या यंत्रणा आहे यांना बाजूला सरलं पाहिजे आणि योजना निर्मिती करताना केंद्र आणि राज्यांचा सहभाग असला पाहिजे त्यांच्यामध्ये समन्वय असला पाहिजे त्यांच्यामध्ये एकात्मिक दृष्टिकोन निर्माण झाला पाहिजे. यासाठी केंद्र आणि राज्यांच्या संबंधावर जास्त भर दिलेला आहे चांगल्या संबंधावर या आयोगाने. त्यानंतर आपण काही महत्त्वाच्या आणखी काही बाबी बघणार आहोत का राज्यांना निधी पुरवठा करताना तर घटक राज्यांची जे काही सामाजिक आर्थिक आणि वैशिष्ट्य असतात आणि राज्यांच्या काही विकासात्मक गरजा असतात तर राज्यांना निधी पुरवठा करताना केंद्रांनी त्या राज्याच्या सामाजिक आर्थिक आणि विकासात्मक गरजा लक्षात घेऊन त्या राज्याला निधी पुरवठा केला पाहिजे यावर देखील या सरकारी आयोगानं भर दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर घटक राज्यांच्या पातळीवर उदारीकरणाच्या प्रक्रियेला जुळवून घेता यावे
राज्यांना यासाठी कर सुधारणा जलद गतीनं केंद्र सरकारने स्वीकारणं गरजेचं आहे. तर अशी देखील शिफारस आपल्याला सरकारी आयोगानं केलेली पाहायला मिळते. त्याच्यानंतर सरकारी आयोगाने सहकारात्मक संघराज्याच्या निर्मितीवर देखील भर दिलेला आहे. त्यानंतर केंद्राचे अधिकार कमी करण्यास या आयोगाचा विरोध होता. ही बाब विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावी का केंद्राचे जे अधिकार आहे ते कमी करण्यासंबंधी आयोगानं विरोध केला होता. केंद्र हे महत्त्वाचं आहे, केंद्राकडे महत्त्वाचे अधिकार असले पाहिजे यावर या सरकारी आयोगाचा भर होता. म्हणून केंद्राचे जे अधिकार आहे ते कमी करायला सरकारी आयोगाने विरोध केला होता. ही बाब आवर्जून विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. त्यानंतर पुढचा आपण मुद्दा बघणार आहोत. तरी केंद्र आणि राज्य सरकारे यांच्यामध्ये काही करांच्या बाबतीत असणारा हिस्सा निश्चित करण्यासंबंधी दुरुस्तीला या आयोगाने अनुकूलता दर्शवली का केंद्र राज्यामध्ये कराचा हिस्सा ठरवला पाहिजे, केंद्राचा किती आणि राज्याचा किती, या गोष्टीला आयोगाने अनुकूलता दर्शवलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर वित्तीय क्षेत्रातील करांच्या विभाजनाबाबत आयोगाने मूलभूत बदल सुचवले नसले तरी महामंडळ कर आणि निर्यात वस्तू कर यावर ठेवीबाबत किंवा वाटपाबाबत योग्य धोरण निश्चित करावे या पद्धतीनं शिफारस केलेली आहे या सरकारी आयोगानं. का महामंडळ कर असेल किंवा निर्यात वस्तू कर असेल त्याचं वाटप कोणत्या पद्धतीनं होईल याचं एक धोरण निश्चिती केली पाहिजे केंद्र सरकारने. अशी शिफारस देखील वित्त आयोगानं म्हटल्यापेक्षा सरकारी आयोगानं केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर राष्ट्रीय विकास परिषदेचं कामकाज निरंतर ठेवावं. नियोजन आयोगाचं काम जसं चालू आहे तसं ठेवावं. राष्ट्रीय विकास परिषदेच्या कामकाजामध्ये बदल करू नये, परंतु क्षेत्रीय समित्या स्थापन कराव्या राष्ट्रीय विकास परिषदेच्या कामकाजाला मदत करण्यासाठी. इव्हन जो वित्त आयोग आहे आणि नियोजन आयोग आहे यांच्या सद्यस्थितीतलं कामकाज सुरळीत असल्यानं वित्त आयोग आणि नियोजन आयोगाचं जे कामकाज आहे सद्यस्थितीमधलं ते सुरळीत चालू आहे, ते निरंतर ठेवावं, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करू नये असं देखील या सरकारी आयोगानं सुचवलेलं आपल्याला दिसते किंवा शिफारस केलेली आपल्याला पाहायला मिळते. राज्य सरकारांशी सल्लामसलत करून ज्या पद्धतीनं वित्त आयोग काम करतो, वित्त आयोगाची स्थापना तुम्हाला माहीत आहे कलम 280 नुसार झालेली आहे. तर राज्य सरकारांशी सल्लामसलत करून ज्याप्रमाणे केंद्राचा वित्त आयोग काम करतो अगदी त्याचप्रमाणे राज्य पातळीवर तज्ज्ञांची समिती गठीत करावी. आणि आपण बघितलं का 73व्या घटना दुरुस्तीनुसार भारतीय राज्यघटनेमध्ये एक भाग जोडण्यात आला 9 आणि त्यामध्ये एक कलम आहे 243I, त्यानुसार राज्यस्तरावर वित्त आयोगाची स्थापना करण्यात आलेल्या आपल्याला पाहायला मिळते. तर वित्त आयोग हा 73व्या घटना दुरुस्तीनुसार स्थापन करण्यात आला राज्यामध्ये 243I कलमानुसार. तर या अशी शिफारस देखील या सरकारी आयोगानं केली होती का राज्यस्तरावर वित्त आयोगासारखा काम करणाऱ्या एका तज्ज्ञ समितीची स्थापना करावी. त्या आधारावर आपण 73व्या घटना दुरुस्तीनुसार राज्यस्तरावर 243I कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना केलेली पाहायला मिळते. सारांश रूपाने सरकारी आयोगाच्या बद्दल काही बाबी पुढे येतात. सरकारी आयोग हा केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये जो संघर्ष आहे त्या संघर्षाच्या ज्या बाबी आहेत ते दूर करण्यासाठी, इव्हन केंद्र आणि राज्यांमध्ये एक सालुक्याचे संबंध निर्माण करण्यासाठी आणि त्यासोबतच संसदीय आणि कार्यात्मक बदलाच्या दृष्टीनं केलेल्या शिफारसी महत्त्वाच्या ठरल्या सरकारी आयोगाच्या. विशेषतः केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये प्रशासकीय आणि वित्तीय संबंधाबाबत निर्णय घेताना आयोगाच्या ज्या शिफारसींचा आवर्जून विचार आजही केला जातो. आयोगानंतर नेमलेले अनेक समित्या असन, अभ्यासगट असन किंवा वित्त आयोग असन यांनी सरकारी आयोगाच्या शिफारसींची वेळोवेळी दखल घेतलेली आहे आणि त्या अनुषंगाने केंद्र राज्य यांचे संबंध निश्चित केलेले आहे. अशा पद्धतीनं आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी तर हा सरकारी आयोग खूप महत्त्वाचा आहे आणि सरकारी आयोगानं केलेल्या शिफारसी देखील खूप महत्त्वाच्या आहे. तर त्या अनुषंगाने राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर क्रमांक 2 आणि कंबाईन असो की मुख्य परीक्षा असो MPSCच्या त्यामध्ये वारंवार सरकारी आयोगाच्या शिफारसींवर प्रश्न आलेला आहे. तर त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी इन डिटेल्स या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारी आयोग अभ्यासावा. पुन्हा आपण भेटू अशाच एका नवीन विषयाला घेऊन.